बाय 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 बाय. सुट्टी झालेली आहे. एक दिवसाची ट्रिप सिंधुदुर्गची. एक दिवस फक्त फिरायला. म्हणजे काल आलो संध्याकाळी 6 वाजता, झोपलो वगैरे. आज दिवसभर फिरलो आणि आता चाललेलो आहे परतीचा प्रवास. सगळ्या माणसांना बाय केलं. खूप छान चांगली माणसं आणि मनमिळावू. आपल्या गावाकडची माणसं अशीच असतात, सगळीच कनेक्ट होऊन जातात. सो सगळ्यांना आता बाय बाय करून सिंधुदुर्ग स्टेशनला आलो आहे. सो आजचा प्रवास थोडा वेगळा असणार आहे. इथून जाणार आहे मी माझ्या गावाला. बऱ्याच दिवसांनी जाणार आहे, म्हणजे गेल्या महिन्यात गेलेलो, त्याच्यानंतरला आत्ताच जाणार आहे. आय थिंक मी दसऱ्याला गेलेलो, त्यानंतरला मी गेलो आहे नाही गावाला. सो आत्ता जातो आहे गावाला. सो त्याची कारणं आहेत बरीच. थेट दापोलीत, पण प्रवास आता इथून कोकण कन्या पकडतो आहे. कोकण कन्यानी खेडला उतरणार रात्री 1 वाजता आणि त्याच्या पुढे दापोलीत जायला गाडी कशी मिळेल काय मिळेल माहीत नाही. शक्यतो सकाळी रात्रभर मला वाटते तिथे वेट करायला लागणार आहे. तर रात्रभर खेड स्टेशनला काढावं लागणार आहे. सकाळी 6ची गाडी घेऊन जायला लागणार असं वाटतंय. बघूया आता. जर भेटली लवकर गाडी, कोणतरी जायला भेटला तिकडनं तर वेल अँड गुड. सो देवाची कृपा भेटला तर. पण ठीक आहे, मग सकाळी दापोलीत पोचू आपण आपल्या राहत्या घरी. राहत्या म्हणजे गावच्या घरी. नामदेव भाऊ धन्यवाद. तू आता येतोस कधी ते सांग बरं. येऊया. नामदेव भाऊने आपला रॉयल कोकणीचा जॅकेट घेतला नाही. कसं आहे? मस्त आहे ना? गरम वाटतं ना? चला लवकर ये परत केव्हा असंच. नक्की येऊ. सिंधुदुर्ग मालवण खूप छान आहे, पण एवढूसच बघितलं, अजून खूप बघायचं आहे. नक्की येऊ. 4 दिवस काढून यायला लागेल. कोकण कन्या सुपरफास्ट एक्सप्रेस आपल्या सर्वांच्या सेवेसाठी आलेली आहे सिंधुदुर्गमध्ये. चला चला चला, गर्दी आहे का बघूया. आबा बाबा पॅक आहे. हां हां जाऊन रत्नागिरीला उतरूया आणि मत्स्यगंधाला बस. मत्स्यगंधाला कितीला येईल? कशाला? हो दे म्हणजे घे ना. तिकीटला काय जाऊन झोपायचं आहे. मला खेळला उतरायचं. मला उतरून देतील ना? हो आहे जाऊ, नाही तर मला पॅक व्हायचा पुरा मी. गर्दी आहे वरती. नाही आहे. चल हा वरती बसू. फाटल काय, सगळंच फाटल. स्लीपरला जावं होतं. ट्रेन सुटलेली आहे. बाय बाय. आता थेट आपण खेडला उतरूया आणि राहुल उतरेल. बघतो रत्नागिरी आधी बघूया किती भरती. अजून 2-3 स्टेशन. राहुलला जायचं मुंबईत, पण तो कुठं उतरेल काय माहिती. हॅलो, गर्दी आहे ट्रेनला. मत्स्यगंधा पकडूया का आपण रत्नागिरीवर? बाय बाय. असं भेटणार नाही रे, लोकं पण भेटणार नाही. अरे कुठं तू जा. 4 वाजेपर्यंत. 9:45 ट्रेनमध्ये बसलेलो आहे. राहुल पण बसायला जागा करतो. आता जसं असं पुढे जाईन ना तसं असं गाडी अख्खी पॅक होईल जाईल. मला वाटतं रत्नागिरीलाच अख्खी पॅक होईल. खेडवाल्यांना वगैरे बसायला मिळेल की नाही काय बघूया आता. खेडला 1 वाजेपर्यंत पोहोचेल. खेडला उतरायला मिळते का नाही ते पण बघायचं. बॅग बघ ना खाली, खाली ह्याच्या खाली बघ ना. राहील कसं झालं ते. तू रत्नागिरीत उतरतोयस, मग कुठली ट्रेन पकडतो? कितीला पोचते ती? ही 4ला पोचेल. तू 4ला, ही 5ला ठाण्याला पोचवेल तुला. रात्रीचे वाजलेत बघा 1:45 आणि आता गाडी खेडला येईल. सुमेध भेटला रत्नागिरीला, शुभम पण भेटला रत्नागिरीला. टांगा पलटी घोडा फरार झालेला आहे. आणि
खायला उतरतोय. चला पुढची गाडी कधी मिळेल काय मिळेल माहीत नाही, पण आता उतरतो. चल बाय. यस. म्हणजे खेळ आलाय, खेळला पण बराच पब्लिक आहे. आता 1:45. बघूया दापोलीला जायला काय मिळतंय काय, नाही तर स्टेशनलाच थांबू. प्रवास लय भारी आहे आजचा, एकट्याचाच, तो पण रात्रीचा. गाडी वगैरे असती ना इथं, सो इन्स्टाला स्टोरी वगैरे टाकली असती किंवा बोललो असतं ना कोणतरी सोडायला किंवा आणायला या, आले असते. जास्त फोर्स केला असता तर, पण असं त्रास द्यायला रात्रीचं आवडत नाही. कशाला उगाच एवढ्या लांबने येणार, 40 किलोमीटर अंतर पार करणार. मंडळी रात्रीचे वाजले जातात 2 आणि आलो आहे खेड एस टी डेपोला. खेड एस टी डेपोला आलेलो आहे आणि लकीली आता पुण्यावरून गाडी येणार आहे, ती 2:30 वाजता येते. ती पकडायची आहे आणि त्यानंतरला जायचे आहे दापोलीत. 2:30 वाजता जर ती आली तर मी 3:30 वाजेपर्यंत दापोलीत पोचू शकतो आणि तिथून 3:30च्या नंतरला डायरेक्ट सकाळी 5-5:30ला जाईल. सो बघू, रिक्षा करून डायरेक्ट गेलो तर, नाही तर 5-5:30 वाजेपर्यंत वाट बघत बसायचं. आता मी खेडवरून, खेड रेल्वे स्टेशन टू इथे रिक्षाने आलो. खेड एस टी डेपो बऱ्याच दिवसांनी असं इकडे आपल्या गावाच्या पंचक्रोशीत किंवा आपल्या गावाच्या इकडं आलो ना की जरा बरंच वाटतं. ॲक्च्युली मी प्लॅन करणार काय होतं माहिती आहे, जर गाडी नसती 2:30ची, 6 वाजेपर्यंत वाट बघायला लागली असती तर मी इथं उभं राहणार होतो इथं. आणि इथून जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत, म्हणजे पेपरच्या असतील, दुधाच्या असतील किंवा कशाच्या असतील, त्या मिळतील. सो अडचणीत सापडलं तर मार्ग बऱ्याच आहेत, फक्त पण मार्ग शोधायचे कशाने. एस टी तर आहे, पण ऑप्शन जर अजून लवकर जायचं तर अजून काहीतरी बघूया. तिला हात केला असता, असू दे. फायनली पुणे दापोली गाडी आलेली आहे, इलेक्ट्रिक व्हॅन. चला हिने जाऊया. 2:45 झालेत. इलेक्ट्रिक बस आहे, मस्त कम्फर्टेबल वाटते. 1 तास मस्त झोप काढतो आणि मग भेटतो. 3:27 आपल्या दापोली नगरीत पोचलेलो आहोत. काय करूया, रिक्षा करूया. रिक्षा केली तर 10 मिनटात असू डायरेक्ट. जास्त वाट बघून फायदा नाही, समोर रिक्षा आहे सगळ्यात. अरे बोरवली ते दापोली ही पण आली. इलेक्ट्रिक गाड्या बऱ्याच आहेत. 3:30 वाजता येतात एवढ्या लवकर गाड्या. चला. तीन 51 झालेले आहेत मंडळी. लक्कीली देवासारखे डंपरवाला भेटला. ॲक्च्युली रिक्षाने येणार होतो, पण तिथे डंपरवाला उभा होता. त्यांना विचारलं फक्त कुठे जाणार गाडी, ते म्हटले तुला कुठे जायचं आहे. मी बोललो आसूदला, चल सोडतो म्हटले. सो त्यांनी सोडलं. धन्यवाद त्यांना. व्हिडिओ बघितले तर थँक्यू सो मच. असो, आता 4 वाजायला येतील आणि मी घरी पोचेन. अजून मुंबईच्या गाड्या यायच्या दापोली डेपोला. पुण्याची गाडी बघा ना किती वाजता येते. म्हणजे 2:30 वाजता खेडचा टाईम आहे, 2:30लाच आली. पण मला कधी आलं ना, कधी दापोली आली समजलंच ना. एवढी मस्त आली गाडी. 1 तास कसा गेला नाही समजलं, 1 पण नाही तास. मला वाटतं त्यांनी 45 मिनटात आणलं खेळला. जबरदस्त. असो, आता इथून जायचं आहे मला एकटा वरती वाडीत. कोण नाही तर जाऊ पायाखाली सगळा बघत जायला लागणार आहे. आणि दुसरा कोण जाऊ या नको,
आडवा. हा इकडं काय ही झाली कशाला कडवा केलेला आहे. होय होय हो कडवा केलेला आहे. कधी येईल तेव्हा. आता बारीक बारीक झालाय. आता काय कालोखातना दाखवू. ही खांडी आहे आमची. दरवेळेस दाखवतो. आता कालोखातना दाखवतो. असो रात्रीचा एकटा जात आहे. हां रात्रीचा सकाळ होईल आता. जाऊन झोपता. मला वाटलं पण नव्हतं की मी एवढ्या लवकर जाऊन पोचेन. पण हॅप्पी आहे आता. कारण लवकर म्हणजे असं वाटलेलं 6 वाजेपर्यंत पोचेन. संध्याकाळी सकाळी 6 वाजेपर्यंत पोचेन. कारण 6 नाही 8 वाजेपर्यंत. कारण पहिली गाडी दापोलीला जायला 6ची आहे ना. खेड दापोली. कारण मुंबईतनं वगैरे ट्रेनने वगैरे आलो आहे ना. त्यावेळेस 6च्या गाडीने आलेलो. आणि 8ला पोचायचो. 7 वाजेपर्यंत दापोली जायचो आणि 8 वाजेपर्यंत घरी यायचो. असो झोप पूर्ण होईल आता. हा हॅप्पी आहे. चला घरी आलेलो आहे. हकी मंडळी आत्ता वाजलेत दुपारचे 12. आलो झोपलो मस्त फ्रेश वगैरे झालो आणि कुलदैवतेची पूजा केली आणि आता तुमच्यापर्यंत आलेलो आहे. गावाला आलो आहे आमच्या गावच्या घरी आसूरला. आणि कालचा प्रवास तर तुम्ही बघितलात कसा झाला तो. म्हणजे असं वाटलेलं की सकाळी येणार मी 8 वाजेपर्यंत पोचेन. पण लवकर आलो. बरं आलं. झोप तरी पूर्ण झाली. आजच्या कामाचे नियोजन तरी होतील. अजून ॲडिटिंग बाकी आहे. दापोलीत पण जायचं आहे. बघूया आज निघतोय काय. हो जरा गावी आलो की थोडा माइंड फ्रेश होतो. स्वतःच्या गावी आलो की. आणि दुसरीकडे तर जातच असतो. पण स्वतःचं गाव तर स्वतःचं गाव असतो. हा आपलं गावचं घर. गावच्या घराचं होम टूर एक दिवस नक्की देईन तुम्हाला. आणि नक्की दाखवेन गावचं घर कसं आहे आतून. गावचा माळा दाखवेन. म्हणजे गावातलं अजून जुनं गावातलं असतं ना घर त्यातलं आहे. म्हणजे मातीचं नाही पण जुन्यातलं आहे आमचं. म्हणजे 1998 का 1995 ह्या मला नाही माहिती आता एक्झॅक्ट. पण हे 90sच्या ह्याच्यामधलं आहे घर. कलर वगैरे करून आत्ता थोडा मॉडिफाय केलेला आहे. पण आता 1-2 वर्षात बघूया घराचं पण सुधारणा करायची आहे. सो आजचा प्रवास कसा वाटला अजून कळवा. ही व्हिडिओ इथंच थांबवतो आहे. बाकी मित्र गेले मुंबईला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गावी आहे तर गावच्या व्हिडिओ होती. तोपर्यंत टाटा आंब्याचा वाटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा. बाय बाय.